हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे एकदम. आज आपण एक महत्वाचे विषयाबद्दल बोलूया. अति दुःखातनं कसं बाहेर पडायचं. हे प्रत्येकाला ह्या गोष्टीला सामोरं जावं लागते. आता दुःख कशातनं होते? कोणाचा मृत्यू झाला तर दुःख होते, कोणाला नोकरी गेली तरी दुःख होते, कोणा आजारी पडलं तरी दुःख होऊ शकते. असं विविध कारणानं माणसांना दुःखाला समोर जावं लागते. म्हणून आपण असं दुःख झालं म्हणून कायम दुःखातच राहायचं का? नाही. हे दुःखातनं प्रत्येकानं बाहेर पडायलाच पाहिजे. मग ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? फर्स्ट थिंग इज एक्सेप्ट द थिंग. जे काही घडले तर एक्सेप्ट करा. आणि एक्सेप्ट न करता हे असं का झालं, माझ्यावरच का ही वेळ आली, अमुकच काय झालं, रडत बसलात की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार का? नाहीये. काही दुःख असू देत, फर्स्ट थिंग इज एक्सेप्ट इट. तर मान्य करा, हो हे घडले. आणि काय करायचं? स्वतःचं सांत्वन स्वतःला करून घ्यायचं. आता सपोज आपण एक्सेप्ट करतो म्हणजे काय? हे सगळीकडे असं घडत असते. आता सपोज कोणाची घरात डेथ झाली, हे सगळीकडे घडत असते. हे आपण आपल्याला एक्सेप्ट करायला पाहिजे. आपल्याला माहीत आहे ती गोष्ट. एक स्त्री, तिचं बाळ गेलं म्हणून ती गौतम बुद्धाकडे जातीये, ह्याला जिवंत कर. तो काय म्हणतो तसं, कुठल्याही घरी जा जे घरात कोणाचाही मृत्यू झालेलं नाही, अशा घरातनं मला मूठभर मोहरी घेऊन ये म्हणतो. ती जाते सगळीकडे. गेला की प्रत्येकाच्या घरात, कोणाच्या घरात आई गेली, वडील गेले, आजी गेली, आजोबा गेलाय, काका गेलाय, काकू गेले. तिला असं एकही घर सापडत नाही ज्या फॅमिलीतलं कोणी आजपर्यंत मृत्यू पावलेलं नाही. मग तिला गौतम बुद्ध सांगतात, हे एक अटळ सत्य आहे, हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. असंच आपण पण हे अटळ सत्य आहे म्हणून एक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे. आपण एक्सेप्ट केलं की काय झालं, काय होते, आपण तर मान्य करतो किंवा त्या परिस्थितीशी ॲडजस्ट करायला शिकतो. आणि आपल्या सगळ्यांना कळायला पाहिजे, आपलं जीवन म्हणजे हे देवानं दिलेलं गिफ्ट आहे आपल्याला. हे देवानं दिलेलं गिफ्ट आपण चांगले प्रकारे जगायला पाहिजे, उपभोग घ्यायला पाहिजे. आणि आपल्या हातात काही जादा नाहीये. आणि मला एक सांगा, हे दुःखात कष्टात राहून आपल्याला काही मिळणार आहे का? कॅन वी अचीव एनिथिंग? नाही. आणि आपण आपल्याबरोबर बाकी लोकांना पण दुःख देणार. त्यामुळे काय करायचं? ह्या दुःखातनं कसं बाहेर यायचं हे बघायचं. आता नोकरी गेली असली तर दुसरे नोकरीसाठी प्रयत्न करायचे. 1-2 दिवस शांत बसा, नंतर बघा तुमचे प्लस पॉइंट्स कुठे तुम्हाला ह्याला. असा प्रत्येक गोष्टीत मार्ग आपण शोधत जायचं. का? म्हणजे घडलेली गोष्ट आपण काही बदलू शकत नाही, हे आपण मान्य करायलाच पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर
ते दुःखातनं मी बाहेर कसा येईन ह्याचा आपण विचार करायला पाहिजे आणि त्याचे प्रमाणे वागायला पाहिजे. का म्हणजे दुःख करत बसून त्यातनं कोणाचंही भलं होणार नाही. आणि तुम्ही बाहेर पडायला मार्ग शोधा. खूप मार्ग असतील, ते नवीन नवीन मार्ग शोधा आणि ते मार्ग फॉलो करा. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे लिव्ह इन द प्रेझेंट. वर्तमानात जगायला शिका. आपण वर्तमान काळात जगायला शिकलो का नाही? पास्ट पण विसरायचं का म्हणजे आता घडून गेलेलं आहे ते तर आपण काही करू शकत नाही. मी परत परत म्हणते इट इज ए कॅन्सल्ड चेक. आणि उद्या काय घडेल हे आपल्याला माहित नाही का म्हणजे इट इज ए प्रॉमिसरी नोट. त्यामुळे आज आहे त्यामुळे आजच्या गोष्टींकडे लक्ष द्या. आज तुमच्या हातात काय आहे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलात का नाही आपल्याला ह्या दुःखातनं बाहेर पडायला खूप मदत होतीये. त्यामुळे ह्याच्याशिवाय खूप महत्वाचं आहे मला तर वाटते अँड इट हेल्प्स मी ऑल्सो. बिलीव्ह इन गॉड. देवावर विश्वास ठेवा. आणि जे काही देव करतो तो चांगल्यासाठी करतो. बघा, जे काही देव करतो तो चांगल्यासाठीच करतो. त्यामुळे हे मला एक्सेप्ट करायला पाहिजे. हे आपण मान्य करायला पाहिजे. आता तुमची एक नोकरी गेली असेल, कोणा ठाऊक तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगली नोकरी मिळेल म्हणून देवान तसं केलं असेल. ओके, ब्रेकअप झाला असेल, कोणा ठाऊक तुम्हाला चांगला पार्टनर मिळू शकेल पहिले पार्टनरपेक्षा. त्यामुळे जे काही देवानं ठरवले हे माझे चांगलेसाठी देव करतोय एवढा विश्वास ठेवा. का म्हणजे काय होते माहिती का, टू सम एक्सटेंट आपल्या हातात आहे पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. अशा वेळी देवावरचा विश्वास आपल्याला खूप काही मदत करतो. आणि एक विचार करा, तुम्ही दुःख करत बसाल, तुम्ही रडत बसलात, तुम्ही आणि काही करत बसलात, हे तर कोणाला आनंद मिळणार आहे? तुमचे मुला बाळांना असेल, तुमचे पार्टनरला असेल, कोणालाही हेतनं आनंद मिळणार आहे का? हेतनं काही चांगलं होणार आहे का? सांगा मला. नाही. रडत बसलं, दुःख करत बसलं की हेतनं कोणाचंही चांगलं होणार नाहीये. त्यामुळे मला ह्या परिस्थितीतनंही बाहेर यायला पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आणि एक मेन गोष्ट आपण करायची म्हणजे वी शुड बी बिझी. आपण बिझी राहिलो का नाही आपल्या डोक्याला काही नको ते विचार येत नाही. परत परत मी सांगतेय तुम्हाला, आपण बिझी राहिलो का नाही आपलं डोकं पण शांत राहते. नाही ते इट इज ए डेव्हिल्स वर्कशॉप. तो येतो आणि नको तर हा बघ तुला असं बोलला, तो बघ असं बोलला, नको ते विचार येत असतात. त्यामुळे बिझी राहायला शिका. आणि बिझी राहिल्यामुळे का नाही आपण स्वतःला पण चांगलं मेंटेन करतो. ह्याच्याशिवाय तुमचं रोजचं व्यायाम म्हणा, मेडिटेशन म्हणा, हे सगळं चालू ठेवा. तुमचे आवडीचे हॉबीमध्ये तुमचं मन गुंतवत जावा. जे काही तुम्हाला आवडते तर तेच मन गुंतवा.
नवीन नवीन काहीतरी शिकत जावा. ह्याच्यामुळे पण आपण फ्रेश राहतो. नवीन शिकत राहावा. हे बघा, जग काय फास्ट बदलते आणि ज्या गोष्टी आपण कितीतरी वर्षापूर्वी आपल्याला माहीत सुद्धा नव्हत्या, आज आता आपण त्या गोष्टी सगळ्या वापरतो. असं नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन ज्ञान शिकत जावा. तुमचं दुःख खूप लवकर नाहीसं होते. तुम्हाला ह्याच्याबद्दल काही सजेशन द्यायचे असले तरी कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मला कळवा. I welcome it. अच्छा, have a good day.